अहिल्यानगर जिले के शिवगांव में वंदे मातरम खेल परिसर के अध्यक्ष और भाजपा के प्रदेश महासचिव अरुण मुंडे द्वारा आयोजित देवाभाऊ केसरी कुश्ती प्रतियोगिता में विजेता पहलवान को राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधान परिषद के सभापति राम शिंदे, जल संसाधन मंत्री और अहिल्यानगर के पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने सम्मानित किया। आमंत्रित कुश्ती में महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, सोनाली मंडलिक और युवराज राक्षे ने जीत हासिल की, जबकि चेतन रेपाली ने प्रतिष्ठित रजत गदा जीती। राज्य की 27,000 ग्राम पंचायतों, नगर पालिका और नगर पंचायतों में से प्रत्येक वार्ड में चैंपियन खिलाड़ी, अच्छे पहलवान तैयार करने की अपील राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने भी की, क्योंकि राज्य और केंद्र सरकार ने अच्छे पहलवान तैयार करने का महत्वाकांक्षी फैसला लिया। जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। देवाभाऊ महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन शेवगाव विजय खंडोबानगर मध्ये करण्यात आला असून या कुस्तीला 260 पैलवान आलेले असून याच्यामध्ये ओपन जी कुस्ती आहे त्याला चांदीची गादा ठेवण्यात आली आहे। तसेच 3 मोठ्या कुस्त्या सोनाली मंडलिक महिलाची आणि दिल्लीची पैलवान अशी एक कुस्ती, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि सदगीर अशी एक कुस्ती ओपन ती 1.5 लाखाची आणि 2 लाखाची कुस्ती आपले शिवराज राक्षे आणि पंजाब केसरी त्याचं नाव, तर असे ही 2 लाखाची कुस्ती, अशा 3 मोठ्या कुस्त्या आणि 9 गटामध्ये वेगळ्या वेगळ्या वजनी कुस्त्या, सगळ्यांना बक्षीस, सगळ्यांना स्मृतिचिन्ह आणि ओपन मधल्या शेवटच्या पैलवानाला चांदीची गदा असं हे भव्य दिव्य नियोजन करण्यात आलेलं आहे। त्या कुस्तीला महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष, महसूल मंत्री, आमचे नेते बावनकुळे साहेब स्वतः हजर राहिले, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्र प्रदेशचे विधानसभेचे सभापती रामजी शिंदे साहेब, हे तिन्ही महाराष्ट्राचे मोठे नेते या कुस्तीला हजर राहिले। या कुस्त्या एकदम खेळीवळीच्या वातावरणामध्ये पार पडल्या। खूप चांगले पैलवान आले, कोणतंही गालबोट न लागता चांगल्या कुस्त्या पार पडल्या। सर्व नेते आले, त्यांचा सन्मान झाला, त्यांनी सगळ्या शुभेच्छा दिल्या आणि मोठ्याने 2 कुस्त्या त्यांच्या हाताने लावल्या। त्यांना नागपूरला कार्यक्रम असल्यामुळे ते गेले, पण जवळजवळ 1-1.25 तास ते स्टेजवर थांबले होते आणि चांगल्या पद्धतीचा कुस्तीचा आनंद सुद्धा त्यांनी घेतला। भविष्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये कुस्तीचे पैलवान घडण्यासाठी